आता मध्यंतरी एका व्यक्तीनं प्रश्न विचारला, की भगवंताचे एवढे विग्रह का आहेत भारतामध्ये? तर त्याचं उत्तर असं आहे, की भगवंत भारतामध्ये सगळीकडे विग्रह देण्यासाठी आपल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंत विग्रह रूपामध्ये प्रगट होतात. जसं तुम्ही केरळामध्ये जाता तर अनंत पद्मनाभ स्वामी आहेत, जे तिथल्या भक्तांना ते दर्शन देत आहेत. तुम्ही आंध्रामध्ये येता तर भगवान तिरुपती बालाजी सगळ्यात सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि सगळ्या जगाचं आकर्षक असलेलं केंद्रबिंदू तिरुपती बालाजी. तुम्ही तामिळनाडूमध्ये येता तर तिथे दिव्य देशम आहेत आणि त्या दिव्य देशामध्ये प्रमुख आहे भगवान रंगनाथ स्वामी मंदिर, कांचीपुरमचे वरदराज मंदिर आणि अन्य भगवंताचे भरपूर असे मंदिर आहेत जे तामिळनाडूमध्ये आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात येता तर आपल्या सगळ्यांचे प्रिय असलेले पांडुरंग कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत. जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये जाता तर तिथे द्वारकाधीश आहेत. तुम्ही जेव्हा राजस्थानमध्ये जाता तर रणछोडराय आहेत. यूपीमध्ये जाता तर भगवान रामचंद्र आहे, कृष्ण आहेत आणि जर मायापूर कलकत्तामध्ये जाता तर भगवंताचा एक अवतार आहे श्री चैतन्य महाप्रभू यांनी अवतार घेतलेला आहे. आणि उत्तर भारतामध्ये बद्रीनाथ केदारनाथला जाता तिथे भगवान बद्रीनाथ आहेत. तर भगवंत एवढे विग्रह का देत आहेत याचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथल्या भक्तांना दर्शन घेऊन आपलंसं करण्यासाठी. आणि दुसरं कारण असं आहे की भगवंत याच्यातून काही लीला प्रदर्शित करतात. जसं उडीसामध्ये जगन्नाथपुरीमध्ये भगवंताला खायचं असेल तर जगन्नाथपुरीमध्ये भगवंत प्रसाद घेतात. भगवंताला खूप पैसा कमवायचा असेल तर तिरुपती बालाजीमध्ये पैसा भगवंत कमवतात. भगवंताला आराम करायचा असेल तर रंगनाथ स्वामींच्या याच्यामध्ये भगवंत आराम करतात. अनंत पद्मनाभ ते आपल्या भक्ताची वाट बघतायत. अनंत पद्मनाभ स्वामींचं मंदिर बघताना तर त्यांचे प्रिय भक्त बिभीषण आहेत. भगवंताला भजन ऐकायचं असेल तर भगवंत पंढरपूरला येऊन कमरे हटून आपल्या भक्ताचं भजन ऐकतात. त्यांना भगवंताला शृंगार करायचा असेल तर द्वारकामध्ये जाऊन भगवंत शृंगार करून घेतात. आणि रणछोड म्हणजे तिथे भगवंत आपले ऐश्वर्य प्रदान करतात. आणि भगवंताला तपस्या करायची असेल तर बद्रीनाथमध्ये जाऊन भगवंत तपस्या करतात बद्रीनाथाच्या रूपामध्ये. आणि भगवंताला नृत्य करायचं असेल, डान्स करायचा असेल तर वृंदावनमध्ये रासलीला खेळत असतात. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना आदर्श चरित्र द्यायचं असेल, उदाहरण द्यायचं असेल, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा अवतार झालेला आहे. आणि आपल्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये भारतामध्ये मायापूरमध्ये प्रगट झालेले आहेत. त्यामुळं सगळीकडे जरी विग्रह असेल तर भगवंताचे दोन कारण आहेत. एक म्हणजे भगवंताच्या लीला आणि दुसरं भक्तांना आपलं दर्शन करून आपलंसं करण्यासाठी भगवंत सगळ्या ठिकाणी विग्रहाच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहेत. हरे कृष्णा.